नमस्कार मंडळी, आपली साबुदाणा खिचडी पाहू शकता किती मोकळी आणि सुटसुटीत झाली आहे। साबुदाण्याचा एक एक दाणा मोकळा झाला आहे। या व्हिडिओमध्ये मी खूप महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत। या टिप्स तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरणार आहेत। तर आपल्या रेसिपीला आताच तुम्ही लाईक करा आणि रेसिपीचा आनंद घ्या। नमस्कार, मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीज किचन मध्ये खूप खूप स्वागत। आज आपण आपल्या किचन मध्ये मस्त अशी सुटसुटीत मोकळी अजिबात चिकट न होणारी खिचडी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी तुम्हाला साबुदाणे भिजवण्यापासून पूर्ण रेसिपी दाखवणार आहे। साबुदाणा किती तास भिजवायचा आणि नंतर त्यापासून मोकळी सुटसुटीत खिचडी कशी बनवायची हे दाखवणार आहे। मापासाठी मी ही वाटी घेतली आहे। 1 वाटी साबुदाणे घेतले आहेत, ते आता मी स्वच्छ धुवून घेते। आता आपल्याला साबुदाणे भिजवायला ठेवायचे आहेत। ही खूप महत्त्वाची पायरी आहे। इथेच आपण चूक करतो, त्यामुळे आपली खिचडी चिकट होते। 1 वाटी साबुदाण्यासाठी 1 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि मी हे साबुदाणे फक्त 1.5 तास भिजत ठेवले। आता झाकण ठेवूया। 1.5 तासानंतर तुम्ही पाहू शकता साबुदाणे छान भिजले आहेत। साबुदाणे छान फुलले आहेत। साबुदाणा 2 बोटांच्या चिमटीमध्ये दाबून पाहिल्यास साबुदाणा कुस्करला आहे, म्हणजे छान भिजला आहे। आता पुरण वाटायच्या चाळणी साबुदाणे नितळायला ठेवूया। खाली टोप ठेवूया, म्हणजे पाणी खाली पूर्णपणे नितळेल। मी ही चाळण पंख्याखाली 1 तास ठेवली, म्हणजे साबुदाणा चांगला मोकळा होईल। 1 तासानंतर साबुदाणा पाहू शकता छान मोकळा झाला आहे आणि कोरडा देखील झाला आहे। इथे मी एक लहान बटाटा उकडवून घेतला आहे, त्याची साल काढून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्यात 1 चमचा भाजून सोललेले शेंगदाणे टाक आणि 4 तिखट मिरच्या घेतल्या आहेत, त्याचे तुकडे करून या भांड्यामध्ये टाकूया। या शेंगदाण्याबरोबरच आपल्याला छान बारीक करून घ्यायचे आहेत, कारण मिरच्या कमी आहेत म्हणून मी मिरच्यांबरोबर शेंगदाणे मिक्सरला लावले, म्हणजे छान मिरच्यांची पेस्ट तयार होईल। याचबरोबर मी मिक्सरला अर्धा चमचा जिरं देखील लावून घेतलं आहे। तुम्हाला जर उपवासाला जिरं चालत नसेल तर तुम्ही जिरं नाही घेतलं तरी सुद्धा चालेल। आता बघा मिरच्यांची छान पेस्ट तयार झाली आहे। गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे, त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करायला ठेवूया। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये सुरुवातीला 1 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे आपली खिचडी अजिबात चिकट होणार नाही। काही सेकंद परतल्यानंतर आपण यामध्ये मिरच्यांची जी पेस्ट करून घेतली आहे ती पूर्ण पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि 1-2 मिनिटभर परतून घ्यायची आहे। 1-2 मिनिटानंतर बघू शकता मिरच्यांची पेस्ट थोडी मोकळी झाली आहे। पॅनला जर चिकटत असेल सुरुवातीला तर असं चमच्याने आपल्याला खरडून काढायचं आहे। त्यानंतर बटाटे कापून घेतले त्यामध्ये आपण टाकून छान मिक्स करून घेणार आहोत। बटाटे छान मिक्स झाल्यानंतर आपण साबुदाणे भिजत ठेवले होते ते यामध्ये टाकून छान मिक्स करून घेऊया। साबुदाणे छान परतून झाल्यानंतर आपण यामध्ये याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी साबुदाण्याचा कूट, म्हणजे या चमच्याच्या मापाने 6 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, तो यामध्ये टाकूया आणि हा शेंगदाण्याचा कूट या साबुदाण्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये मी हे सेंद्रिय मीठ घेतलं आहे। उपवासासाठी सेंद्रिय पिठाचा वापर करावा, नसेल तर तुम्ही साधे मीठ घेतलं तरी देखील चालेल। आता छान परतून घेऊया। बघू शकता तुम्ही इथे बघा आपले साबुदाण्याची खिचडी छान मोकळी झाली आहे। साबुदाणे, बटाटे आणि शेंगदाण्याचा कूट छान एकजीव झाले आणि साबुदाणे एकूण एक दाणा अगदी मोकळा झाला आहे। साबुदाण्याची खिचडी ही मी पूर्णपणे मंद ते मध्यम आचेवरच बनवली आहे। खिचडी बनविण्यासाठी इथे मला एकूण अर्धा तास लागला आहे। ही खिचडी 3 ते 4 जण आरामात खाऊ शकता आणि अजिबात आपल्या पॅनला ही खिचडी चिकटली नाहीये। तुम्ही देखील अशा प्रकारे जर बनवून पाहिली तर तुमची देखील खिचडी अजिबात चिकटणार नाही। अशा प्रकारेच
बनून तयार होईल। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शेअर करा आणि तसेच तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपीज घेऊन येईन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल। धन्यवाद।